नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन टेक्निकल व्हिडिओमध्ये. आज आपण पुन्हा एकदा एक नवीन ॲप्लिकेशन घेऊन आलो आहे, जे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम आपल्याला मित्रांनो, आपल्याला Google Play Storeवरती जायचं आहे. Google Play Storeवरती गेल्यानंतर तुमचं अपडेट असेल तर सर्च बार तुमचा खालच्या बाजूला दिसतो आणि जर अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या Google Play Store. त्यानंतर इथं सर्च बारवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इकडे वरती तुम्हाला सर्च करायचं आहे Google Play Books. अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आता हे ॲप्लिकेशन मी इन्स्टॉल केलेलं आहे आणि या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे. आता Google Play Books अशा प्रकारे सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आहे या ॲप्लिकेशनचा आणि त्यानंतर आता मी ओपन करून दाखवते. ओपन केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे मी आता काही बुक्स जे आहेत ते डाउनलोड करून ठेवलेले आहेत. आता इथं बघा तुम्ही पाहू शकता वाणिज्यिक भूगोल 1 आणि त्यानंतर प्राकृतिक भूगोल. तर अशा प्रकारची ही पुस्तकं मी डाउनलोड करून ठेवलेली आहेत आणि ती आता इथं बघा काही पुस्तकं इथं त्याची किंमत पण दिलेली आहे. मागच्या वेळेस मी याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रकारे माहिती पण दिलेली होती. आता इथं आर्थिक भूगोल, त्यानंतर इथं मानवी भूगोल या पुस्तकांची किंमत मात्र अतिशय कमी आहे. ₹1.18 इथं पण याची ₹1.18 आहे आणि त्यानंतर वरची ही इथं पुस्तकं जे दिसत आहेत प्राकृतिक भूगोल, तर हे पुस्तक मी तुम्हाला दाखवतो. फक्त आपल्याला स्क्रोल करत जायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे हे जे पूर्णच्या पूर्ण पुस्तक आहे, तुम्ही पेज नंबरसुद्धा लक्षात ठेवू शकता इथं बघा आणि याचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्याची PDF देखील करू शकता. आता इथं तुम्हाला वाचायला अगदी सोपं आहे. जसं आपण पुस्तकाचं पेज पुढे घेतो तशा पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे हे जे पुस्तकं आहेत हे डाउनलोड करून पाहता येतील. तर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी Google Play Storeला आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर हे आपण नक्की एक वेळेस आता इथं मी तुम्हाला एक पुस्तक परचेस करून दाखवतो मानवी भूगोलाचं. आता हे पुस्तक खरेदी कसं करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर आज मी या ठिकाणी तुम्हाला हे दाखवणार आहे. इथं काय करायचं आपल्याला बाय हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी इथं बाय नावाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करतोय. आता इथं ₹1.18 आणि त्यानंतर इथं डिक्लाइन आहे आणि इथं पे आहे. तर आता मला काय करायचं आहे पेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर माझ्या बँकेचं अकाउंट इथं जे ॲड असेल तर ते येईल इथं. आता इथं याची पेमेंट ₹1.18 आहे. मी ते करतोय आणि त्यानंतर आता आपल्याला आपला पिन नंबर टाकायला येईल. त्यानंतर पिन नंबर टाकल्याच्यानंतर आपलं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. हे पेमेंट झाल्याच्यानंतर आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. आता ऑटोमॅटिकली पेमेंट झाल्यानंतर ते पुस्तक आपल्याला इथं बघा हे पुस्तक आता आपण परचेस केलेले त्याच्यात आता दुसरा ऑप्शन म्हणजे जे काही मगाशी वेगळा ऑप्शन येत होतं परचेस करण्यासाठी, तर आता इथं फक्त रीडचा ऑप्शन येतो आहे. आता मी ते पुस्तक रीड करू शकतो किंवा डाउनलोड देखील करू शकतो. तर मला फक्त पुस्तक वाचायचं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी बघा तर अशा प्रकारे हे पुस्तक मी परचेस केलं आहे, खरेदी केलेलं आहे आणि आता मला हे पुस्तक कधी पण वाचता येऊ शकतं. अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी Google Play Storeला उपलब्ध झालेली आहे. तर नक्की आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तिथं जाऊन किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला हवं असलेलं पुस्तक तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर आपण नक्की या संधीचा फायदा घ्या आणि अभ्यास देखील करा. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारची नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवरती होत राहते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.